नमस्कार मित्रांनो, मी आहे दिनेश आणि तुम्ही बघताय बुल आय-क्यू मराठी. आज स्टॉक मार्केटची जी काही हलचल आहे, ती काय असू शकते? तर त्याच्यासाठी आज आपण मार्केटचा मूड समजून घेऊया. सेन्सेक्स जो आहे तब्बल 753 अंकांनी वाढून 79,273 वरती काल बंद झाला आणि निफ्टी 50 हा 211 अंकांनी उसळी घेत 24,576 वर बंद झाला. यासोबतच निफ्टी 500 जे काही इंडेक्स आहे, ते सुद्धा मजबुतीने बंद झालं आणि व्यापक बाजारामध्ये आपल्याला खरेदीची ताकद दिसून आली. सलग तिसऱ्या दिवशी बाजारामध्ये तेजी दिसली. यामागचं मुख्य जे काही कारण आहे, ते म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात दुसऱ्या फेरीतील चर्चेची बातमी. त्यामुळे जागतिक तणाव कमी होईल अशी आशा निर्माण झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रूड ऑइलचा जो काही भाव आहे, तो किंचित असा नरम पाहायला मिळत आहे, फ्लॅट पाहायला मिळत आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला तर तेलाचे जे काही दर आहेत ते खाली येऊ शकतात आणि त्याचा जो काही फायदा आहे तो थेट भारतासारख्या तेल आणि गॅस आयात करणाऱ्या देशांना होऊ शकतो. म्हणजे बाजारासाठी हा पॉझिटिव्ह संकेत मानला जाऊ शकतो. पण दुसरीकडे एफ-आयजने म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी काल तब्बल 2,000 करोडची सेलिंग केलेली आहे आणि डी-आय-एसने याच्यामध्ये इंडियन मार्केटला सपोर्ट देत 2,000 करोडपेक्षा जास्तची बाईंग केलेली आहे. म्हणजे जोरदार सपोर्ट त्यांनी दिलेला आहे आणि आज गिफ्ट निफ्टी जो आहे तो 24,400 च्या वरती ट्रेड करत आहे आणि म्हणजे बाजाराची जी काही सुरुवात आहे ती थोडी फ्लॅट किंवा कमजोर होऊ शकते, पण दिवसभरात व्हॉलॅटिलिटी मात्र जबरदस्त राहू शकते. म्हणून आज बँकिंग, आय-टी, ऑटो, ऑइल लिंक्ड शेअर्स यावर खास लक्ष असू शकतं. आजचा जो काही बाजार आहे तो पुन्हा नवीन हाय मारणार की प्रॉफिट बुकिंग होणार? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.